नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 8वा जो पाठ आहे ऊर्जा शक्तीचा जागर हा आज पाहणार आहोत। याचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर। यांचा जन्म 1943 साली झाला। पहिला जो पॅराग्राफ आहे याच्यामध्ये लेखकांविषयी आहे आणि दुसरा पाठामध्ये काय सांगितले तो आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणजे सायंटिस्ट, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो होते। ते वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष, प्रेसिडेंट या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे। पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित आहेत ते। त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील, नव्या युगाचे, टाइमलेस, इन्स्पिरेटर, तिलक इन आवर टाइम्स, रिव्हिवेटिंग इंडिया इत्यादी पुस्तके त्यांनी प्रकाशित आहेत। म्हणजे त्यांची पुस्तके त्यांनी आपल्यासाठी लिहिली आहेत। भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत, इंडियन सायंटिस्ट आहेत। प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, डिसिप्लिन, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत। प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितलेल्या आहेत। ज्यावेळेस लेखक स्टुडंट होते त्यावेळेसच्या त्यांनी आठवणी या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत। लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या, लहानपणीच लेखकाचे वडील वारल्यानंतरही, वारले म्हणजे डेथ झाल्यानंतरही माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले, कसे मोटिवेट केले याचे वर्णन या पाठात आले आहे। चला तर मग पाठ पाहूया। शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझ्या मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते। गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर मोठे ऋण म्हणजे उपकार आहेत। ऋण म्हणजे उपकार, एहसान। पण त्याचवेळी हेही सांगितले पाहिजे, उसी समय ये भी बताना चाहे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकाशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय म्हणजे आवडती आई आणि माझे मामा यांची ऋण मी कसे व्यक्त करणार, ऋण म्हणजे यांचे उपकार मी कसे व्यक्त करू, कसे मी सांगू। आई हीच प्रत्येक मुलाची शिक्षिका असते। आई ही प्रत्येक मुलाची शिक्षक असते। माझ्या बाबतीत तर मेरे बारे में तो आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती। म्हणजे आई ही लेखक सांगतायत की माझी केवळ शिक्षक नव्हती तर ती माझं सर्व काही होती, माँ मेरी सब कुछ थी। चला पुढे पाहूया। आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, लेखकांचं गाव आहे दक्षिण गोव्यातील माशेल हे त्यांचं गाव आहे। माझे बालपण तिथंच गेले, लेखकांचं बालपण या माशेल गावामध्येच गेले, चाइल्डहूड। माझे मामाही याच गावात आहे, लेखकाचे मामा पण या माशेल गावातीलच। तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणे अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात। लेखकांच्या गावामध्ये लेखकांना आठवत आहे की त्या गावातील मैदानावर खेळलेल्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणे अनुभवल्याच्या पुसटशा म्हणजे अस्पष्ट, अनक्लिअर अशा आठवणी म्हणजे यादे लेखकाच्या मनात जसं वाऱ्याच्या लहरी येतात त्याप्रमाणे येत असतात। माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले। लेखक सांगतायत की मी ज्यावेळेस 6 वर्षाचा होतो त्यावेळेस माझे वडील वारले डेथ हो गया, उनके पिताजी का डेथ हो गया। आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले। आणि अशा प्रकारे वडील वारल्यानंतर आम्हाला आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला माशेल हे गाव सोडावे लागले। मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो। लेखक सांगतायत मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो। गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यामध्ये आम्ही मायलेक राहत होतो। आणि गिरगावातील खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवास याच्यामध्ये पहिल्या माळ्यावर फर्स्ट फ्लोअरवर छोट्याशा रूममध्ये लेखक आणि लेखकांची आई राहत होती। आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली,
फाइनेंशियल कंडिशन उनकी बहुत ख़राब थी. दारिद्र्याशी संघर्ष करणारी, दारिद्र्य म्हणजे गरिबी, संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित म्हणजे न शिकलेली आणि शिक्षणासाठी असलेले मी, आणि लेखक सांगताय आणि शिक्षणासाठी असुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ, फी भरणे शक्य नसल्यामुळे शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण असं होतं आणि त्यावेळचं हे क्लायमेट असं हे वातावरण होतं. तर पुढचा पॅराग्राफ पाहूया. पण माझ्या आईने धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. अशाही परिस्थितीत ती कधी खचली नाही, तिने धीर सोडला नाही. वेगवेगळ्या प्रकारची ती कष्टाची कामे करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझ्या मामाही माझ्या मदतीला धावलेत. आणि लेखक सांगतात की माशेलहून त्यांचे मामा जे आले होते त्यांनीही लेखकांना मदत केली. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला आणि माझ्या मामामुळे मला खेतवाडीतील प्रायमरी स्कूल प्राथमिक शाळेत प्रवेश ॲडमिशन मिळू शकलं. ही शाळा महापालिकेची होती आणि ती प्राथमिक जी शाळा होती ती म्युन्सिपल कॉर्पोरेशनची होती, महापालिकेची होती. माझ्याप्रमाणे शाळेची परिस्थिती बेताच होती आणि अशा प्रकारे माझंसं दारिद्र्य होतं, मी जसा गरीब होतो त्याचप्रमाणे शाळेची परिस्थिती अगदी बेताच होती, जेमतेम होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. या शाळेतील शिक्षक जे होते मनानं खूप श्रीमंत होते, मन से बहुत अमीर थे यहाँ के टीचर. पायात चप्पलही घालायला नव्हती, पायामध्ये चपलाही घालायला होत्या. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती आणि अशा परिस्थिती म्हणजे अशा कंडिशनमध्ये माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12 वर्षापासून मला अनवाणीच राहावं लागलं आणि मी ज्यावेळेस 12 वर्षाचा होतो तोपर्यंत अनवाणी म्हणजे बेअरफूट, म्हणजे मला चपला घालायला मिळाल्या नाहीत, असंच अनवाणी राहावं लागलं, अनवाणी बेअरफूट. पुढचा पॅराग्राफ पाहूया. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. आणि ज्यावेळेस मी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि हायस्कूलमध्ये लेखक सांगतायत प्रवेश ॲडमिशन घेण्याची वेळ आली, त्यावेळी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळीची हायस्कूलची फी 21 रुपये होती आणि त्यावेळेस हायस्कूलचं ॲडमिशनची फी जी होती ती 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्याजवळ एवढे 21 रुपये कुठून येणार. प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले आणि प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे मला असं वाटू लागलं की आता माझं शिक्षण थांबणार, एज्युकेशन स्टॉप हो जाएगा. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या गळातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांच्या जाऊन तिनं कष्टाची कामं करून पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या आईच्या ओळखीची नोंद माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आणि अशा प्रकारे माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत तब तक गिरगावातील त्यावेळच्या नामांकित रेप्युटेड स्कूल, नामांकित शाळेमध्ये, नावाजलेल्या शाळेमधले प्रवेश बंद झाले होते, ॲडमिशन क्लोज हो गया था. पुढचा पॅराग्राफ पाहूया. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. शेवटी युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला, ॲडमिशन मिळालं आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला आणि सेकंडरी एज्युकेशनचा टप्पा जो लेखकाचा होता तो सुरू झाला. अनेक अडीअडचणीमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतो. भरपूर अडचणी आल्या आणि अशा अडचणीत देखील मी खूप भरपूर जमेल तेवढा अभ्यास करत होतो. पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची आणि त्या छोट्या खोलीमध्ये अभ्यास करताना जी जागा होती ती काय करायची, अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अभ्यासाला खोली छोटी असल्यामुळं अभ्यासाला पूरक असं वातावरण नव्हतं. मात्र त्याही वातावरणात त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो. अशा प्रकारे लेखक सांगताय असं वातावरण असतानाही मी जिद्द ठेवली आणि जिद्दीनं मी अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. आणि अशा प्रकारे परीक्षेमध्ये चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमध्ये लेखक सांगतायत युनियन हायस्कूलमध्ये जे शिक्षक होते त्यांची सेवाभावी वृत्ती, त्यांचं काम करण्याची जी वृत्ती होती, नेचर,
विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे, एक्सपेक्टेशन कुठलंही त्यांनी केलेलं नाही. आणि त्यांचं जे गायडन्स, मार्गदर्शन म्हणजे गायडन्स, यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. आणि माझ्या पूर्ण आयुष्याचाच पाया फाउंडेशन पक्का झाला, मजबूत झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. आंतरिक म्हणजे इंटरनल, आतमधून मला शिक्षणाची ओढ, आस्था माझी वाटू लागली. अशा प्रकारे आपण हे 3-4 पॅराग्राफ पाहिले. आणि यामध्ये मला वाटतं तुम्हाला हे जे पॅराग्राफ मी स्पष्टीकरणासहित तुम्हाला सांगितले ते तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजले असतील अशी मी आशा करतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.